नमस्कार मित्रांनो, ग्रामीण भागातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. पंचायत समिती अंतर्गत विविध योजनांसाठी अर्ज प्रक्रिया ही सुरू झालेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आणि ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत आणि अनुदान दिले जाणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही शेतकरी असाल किंवा ग्रामीण भागात राहत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पंचायत समिती आणि या योजनेसाठी अर्ज हा कसा करायचा, कोणती कागदपत्रे लागणार आहेत आणि अर्जाची शेवटची तारीख काय आहे आणि कोणकोणत्या योजना यामध्ये समावेश आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, पंचायत समिती अंतर्गत अनेक महत्त्वाच्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वात प्रमुख योजना म्हणजे शेती अवजारे अनुदान. या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर, नांगरणी यंत्र, पेरणी यंत्र आणि आधुनिक शेती अवजारे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान हे दिले जाते. यानंतर दुसरी महत्वाची योजना म्हणजे सिंचन सुविधा. या योजनेत विहीर खोदकाम, ठिबक सिंचन, तुषार सिंचन यासाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी मोठा फायदा हा होणार आहे. याशिवाय बियाणे आणि खत देखील योजना सुरू आहेत. या योजनेत शेतकऱ्यांना कमी दरामध्ये उच्च प्रतीचे बियाणे आणि खते उपलब्ध करून दिली जातात. मित्रांनो, पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देखील मोठी आनंदाची बातमी आहे. कारण दुधाळ जनावरांचे खरेदीसाठी अनुदान दिले जात आहे. तसेच शेळीपालन आणि कुक्कुटपालन यांसाठी देखील सरकारकडून एक प्रकारची आर्थिक मदत ही दिली जात आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार. तर मित्रांनो, अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला आवश्यक असल्यास 7/12, 8 उतारा आणि पासपोर्ट साईजचा फोटो हे डॉक्युमेंट सर्व आवश्यक असणार आहेत. आता अर्ज कुठे करायचा आणि कसा करायचा ते पाहूया. तर मित्रांनो, या योजनेसाठी तुम्ही 2 प्रकारे अर्ज करू शकतात. पहिला अर्ज म्हणजे पंचायत समिती कार्यालयात जाऊन अर्ज करणे आणि दुसरा पर्याय म्हणजे योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अर्ज प्रक्रिया जुलै महिन्यात सुरू होणार असून 10 ते 15 जुलै दरम्यान अर्ज भरता येणार असल्याची माहिती ही समोर येत आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी वेळेत अर्ज करणे हे खूप महत्त्वाचे आहे. या योजना ग्रामीण भागातील विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत. त्यामुळे या संधीचा नक्कीच तुम्ही लाभ घ्यावा. तुम्हाला या योजनेबद्दल अजूनही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनल सोबत जोडलेले राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.